नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या घटकावरील सेट परीक्षेमध्ये मागील काही वर्षांमधील विचारले गेलेले प्रश्न. तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. .doc म्हणजे पर्याय क्रमांक A वर्ड फाईल, पर्याय क्रमांक B पिक्चर फाईल, पर्याय क्रमांक C डिलीटेड फाईल आणि पर्याय क्रमांक D ड्रायव्हर फाईल. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 वर्ड फाईल. पुढील प्रश्न. संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची क्षमता सर्वात जास्त असते? पर्याय क्रमांक A KB, पर्याय क्रमांक B TB, पर्याय क्रमांक C MB आणि पर्याय क्रमांक D GB. आता संगणकाच्या परिभाषेत सर्वात कमी क्षमता कशाची असेल? KBची, ते म्हणजे किलोबाईट. त्यानंतर काय येईल? MB येईल. MBचा अर्थ काय होतो? मेगाबाईट. त्यानंतर आहे GB म्हणजे गिगाबाईट आणि सर्वात शेवटी आहे टेराबाईट. आता 1 टेराबाईट म्हणजे 1024 GB, म्हणजे सर्वात जास्त क्षमता ही TBची असेल, टेराबाईट. पर्याय क्रमांक B. पुढील प्रश्न. स्काईपचा वापर साधारणपणे त्यासाठी केला जातो. पर्याय क्रमांक 1 संज्ञापनाचे सामाजिक जाळे, पर्याय क्रमांक B आंतरव्यक्ती संज्ञापन, पर्याय क्रमांक C आभासी वर्ग आणि पर्याय क्रमांक D प्रत्यक्ष वर्ग. तर आता स्काईपचा वापर कशासाठी केला जातो? तर आंतरव्यक्ती संज्ञापनासाठी आपण स्काईपचा वापर करतो. पुढील प्रश्न. संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये सांख्यिकी सारणी तयार केली जाते? पर्याय क्रमांक A मायक्रोसॉफ्ट वर्ड, पर्याय क्रमांक B एक्सेल, पर्याय क्रमांक C पॉवर पॉईंट आणि पर्याय क्रमांक D पेंट ब्रश. तर सांख्यिकी सारणी तयार करण्यासाठी आपण एक्सेलचा वापर करतो. पर्याय क्रमांक B एक्सेल. पुढील प्रश्न. सन्माननीय व्यक्तीबाबतचे चुकीचे संबोधन ओळखा. कॅबिनेट मंत्री सन्माननीय, पर्याय क्रमांक B महापौर सन्माननीय, पर्याय क्रमांक C राज्यपाल महामहिम आणि पर्याय क्रमांक D न्यायाधीश महामहिम. त्यातील काय सांगितलं ना? चुकीचे संबोधन ओळखायला सांगितले. काय? न्यायाधीश महामहिम. आपण त्यांना काय म्हणतो? द ऑनरेबल जज. पर्याय क्रमांक D. पुढील प्रश्न. भाषणामध्ये खालीलपैकी कोणते घटक येतात? पर्याय क्रमांक 1 प्रास्ताविक, 2 मध्यवर्ती कल्पना, 3 मुख्य आशय आणि 4 समारोप. आता भाषणाचे त्यांनी स्टेप विचारले. तर भाषणामध्ये प्रास्ताविक पण असते, मध्यवर्ती कल्पना पण आहे, मुख्य आशय आणि समारोप या चारही घटकांचा समावेश होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 D. सर्व 4 पर्याय हे बरोबर आहेत. त्या 6 प्रश्नाची ही उत्तरे. त्यानंतर पाहू आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2013 मधील ICT या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 पुढील जोड्यांपैकी कालानुक्रमाच्या विरुद्ध असलेली जोडी ओळखा. पर्याय क्रमांक A मेनफ्रेम व डेस्कटॉप, पर्याय क्रमांक B डेस्कटॉप व लॅपटॉप, पर्याय क्रमांक C टॅबलेट व लॅपटॉप आणि पर्याय क्रमांक D लॅपटॉप व टॅबलेट.
उत्तराचा आहे पर्याय क्रमांक सी, टॅबलेट व लॅपटॉप. कारण आधी लॅपटॉप आणि नंतर टॅबलेट आले आहे. पुढील प्रश्न, पुढे दिलेली संगणकाच्या स्मृती मापनाची एकके उतरत्या क्रमानुसार मांडा. बाईट, गिगाबाईट, बीट, मेगाबाईट आणि टेराबाईट. त्याचा कालानुक्रम जर क्रम लावला आपण तर काय येईल? पर्याय क्रमांक ए. टेराबाईट, गिगाबाईट, मेगाबाईट आणि बाईट बीट. आता हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला उतरत्या क्रमानुसार मांडणी करायला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे सर्वात जास्त क्षमता ही टेराबाईटची आहे. त्यानंतर गिगाबाईट, मेगाबाईट आणि बीट्स येतील. पुढील प्रश्न, पुढील पैकी योग्य जोड्या ओळखा. JPEG चित्रे, छायाचित्रे, MP3 ध्वनी दृकश्राव्य, XLS पॉवरपॉईंट सादरीकरण आणि AVI सांख्यिकी माहिती. याचा पर्याय क्रमांक ए, 1 आणि 2. पुढील प्रश्न, इंटरनेटच्या संदर्भात UGCचे विस्तार रूप काय आहे? पर्याय क्रमांक ए, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. पर्याय क्रमांक बी, युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन. पर्याय क्रमांक सी, युजर ग्रुप कॉन्फिगरेशन. आणि पर्याय क्रमांक डी, युजर जनरेटेड कंटेंट. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युजर जनरेटेड कंटेंट. पुढील प्रश्न, फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? पर्याय क्रमांक 1, फोटोक्रॉप. पर्याय क्रमांक बी, फोटोशॉप. पर्याय क्रमांक सी, व्हिज्युक्रॉप्स. आणि पर्याय क्रमांक डी, पिक्चर परफेक्ट. आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल की आपण फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर वापरतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, इंटरनेटच्या संदर्भात पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. .gov ही सरकारी संकेतस्थळ, .com व्यापारी संकेतस्थळ. पर्याय क्रमांक सी, .ac हिशोबाचे संकेतस्थळ. आणि पर्याय क्रमांक डी, .edu ही शैक्षणिक संकेतस्थळ. तर त्याची चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक सी, .ac हे हिशोबाचे संकेतस्थळ हे चुकीचं आहे. तर .ac हा काय आहे? हा कंट्री कोड असतो. उदाहरणार्थ www.ugc.ac.in यामध्ये .ac याच्या पुढे आलेले इन म्हणजेच इंडिया आहे. पुढील प्रश्न, सप्टेंबर 2015 सेट. संज्ञापन तंत्रज्ञानाचा खालीलपैकी कोणता कालानुक्रम योग्य आहे? पर्याय क्रमांक ए, स्थिर छायाचित्रण, संगणक, रेडिओ, इंटरनेट. पर्याय क्रमांक बी, रेडिओ, स्थिर छायाचित्रण, संगणक आणि इंटरनेट. पर्याय क्रमांक सी, स्थिर छायाचित्रण, रेडिओ, संगणक, इंटरनेट. त्यानंतर आहे रेडिओ, संगणक, स्थिर छायाचित्रण आणि इंटरनेट. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. कारण स्थिर छायाचित्रण अगोदर, त्यानंतर रेडिओ, संगणक आणि सर्वात शेवटी इंटरनेट. पुढील प्रश्न,
रचना आणि कार्य या निकषांवर खालील गटात न बसणारा घटक ओळखा. फेसबुक, जीमेल, मायस्पेस, ऑर्कुट आणि लिंक्डइन. काय येईल? पर्याय क्रमांक बी, जीमेल. कारण जीमेल वगळता इतर सर्व हे सोशल नेटवर्किंग साईट आहे. पुढील प्रश्न. इंटरनेटच्या संदर्भात URL या इंग्रजी लघुरूपाचे विस्तार रूप काय आहे? पर्याय क्रमांक ए, युजर रिक्वेस्टेड लिंक. पर्याय क्रमांक बी, अल्टिमेट रिस्पॉन्स लोकेशन. पर्याय क्रमांक सी, युनिक रिक्वेस्ट लोकेटर. आणि पर्याय क्रमांक डी, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. त्याचं योग्य पर्याय आहे. हे चारही पर्याय योग्य आहेत. पुढील प्रश्न. संख्यात्मक तथ्यांवर प्रक्रिया करण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? पर्याय क्रमांक ए, क्वार्क एक्सप्रेस. पर्याय क्रमांक बी, SPSS. पर्याय क्रमांक सी, क्वांट क्रोम. आणि पर्याय क्रमांक डी, SSQN. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, SPSS. SPSSचा फुल फॉर्म होतो सॉफ्टवेअर पॅकेज फॉर द सोशल सायन्सेस. याच्याद्वारे संख्यात्मक तथ्यांवर काय केलं जाते? प्रक्रिया केली जाते आणि त्याचं विश्लेषण केलं जातं. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. संगणक आधारित शब्द प्रक्रियांच्या संदर्भात हिंदी व मराठीसह भारतीय भाषांसाठी विशेषत्वाने बनविलेल्या आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तसेच सॉफ्टवेअर कन्व्हर्टर सॉफ्टवेअरच्या मदतीशिवायही वापरता येऊ शकणाऱ्या फॉन्ट सेटला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1, युनिटाइप. पर्याय क्रमांक बी, इंडी फॉन्ट. पर्याय क्रमांक सी, युनिकोड. आणि पर्याय क्रमांक डी, अल्टिफॉर्म. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनिकोड. पुढील प्रश्न. संगणक व इंटरनेटच्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. TB, माहिती साठवणूक एकक. प्ले स्टोअर, ऑपरेटिंग सिस्टीम. पिक्सेल, रंगवर्धक सुविधा. आणि डी, USB अँटीव्हायरस. आता याचं योग्य जोडी ओळखायला सांगितलं. त्याचं योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक ए, TB, माहिती साठवणूक एकक. TB म्हणजे. या प्रश्नाची उत्तरे आहेत. 3 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचे सर्व पर्याय बरोबर आहेत. यानंतर पाहू आपण सेट परीक्षा मे 2016. इंटरनेट आधारित खालील सेवांचा योग्य कालक्रम कोणता? पर्याय क्रमांक ए, गुगल, हॉटमेल, फेसबुक, व्हॉट्सॲप. पर्याय क्रमांक बी, फेसबुक, गुगल, हॉटमेल आणि व्हॉट्सॲप. पर्याय क्रमांक सी, हॉटमेल, गुगल, फेसबुक, व्हॉट्सॲप. आणि पर्याय क्रमांक डी, हॉटमेल, फेसबुक, गुगल आणि व्हॉट्सॲप. तर याचा योग्य क्रम जर लावला तर काय येईल? सर्वात सुरुवातीला येईल हॉटमेल, जिची स्थापना 1996ला झालेली आहे हॉटमेलची. त्यानंतर झालेली आहे गुगल 1998. त्यानंतर आहे फेसबुक 2004 आणि सर्वात शेवटी येईल व्हॉट्सॲप 2010. असा असणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक सी आहे. पुढील प्रश्न. मुख्य कार्य या निकषाच्या आधारे खालील गटात न बसणारा घटक ओळखा. विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लिनक्स आणि युनिक्स.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, MS ऑफिस. कारण MS ऑफिस सोडून इतर सर्व काय आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. संगणकीय फायलिंगच्या संदर्भात PDF या लघुरूपाचा विस्तार काय? पर्याय क्रमांक ए, पर्सनलाइज्ड डेटा फॉर्मॅट. पर्याय क्रमांक बी, पिक्सेस डिजिटल फाईल. पर्याय क्रमांक सी, पिक्चर्ड डेटा फॉर्मॅट. आणि पर्याय क्रमांक डी, पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. तर याचं उत्तर आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती सेवा क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित डेटा साठवणूक सेवा आहे? पर्याय क्रमांक ए, प्ले स्टोअर. पर्याय क्रमांक बी, जीमेल स्टोरेज. पर्याय क्रमांक सी, ड्रॉपबॉक्स. आणि पर्याय क्रमांक डी, क्लाउड स्टिक. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक बी आणि सी हे दोन बरोबर आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी बी किंवा सी हा पर्याय नोंदवलेला आहे याचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न, वेब 2.0 सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? पर्याय क्रमांक ए, या सुविधांवरील संज्ञापन मुख्यत्वे एकतर्फी असते. पर्याय क्रमांक बी, या सुविधांवरील आशय मुख्यत्वे वापरकर्त्यांनीच तयार केलेले असतो. पर्याय क्रमांक सी, या सुविधा उभारणे हे फार कमी खर्चाचे काम असते. आणि पर्याय क्रमांक डी, या सुविधा अधिक प्रगत वितरण तंत्रज्ञान वापरतात. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी, या सुविधांवरील आशय मुख्यत्वे वापरकर्त्यांनीच तयार केलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम, एक्सेल वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, AVI फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि पर्याय क्रमांक डी, HDD क्लाउड साठवणूक सुविधा. त्याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ए, उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम. आता एक्सेल ही काय आहे? ही स्प्रेडशीट आहे. त्यानंतर AVI ऑडिओ व्हिज्युअल इंटरलीव्ड आहे. त्यानंतर HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए, उबंटू ही ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर आहे. या प्रश्नाची आता उत्तरे पाहू. तर हे होते 2013 ते 2016 या दरम्यान ICT या घटकावरील विचारले गेलेले सेट परीक्षेतील प्रश्न. धन्यवाद.